नमस्कार मंडळी, आज आलो आपण रंधा फॉल बघण्यासाठी। हा रंधा फॉलचा मागचा व्ह्यू आपल्याला दिसतोय। मागच्या साईडला दिसतंय ते घोरपडा देवीचं मंदिर, घोरपडा देवीचं मंदिर। तिथं खाली रंधा फॉल आहे। वरती दिसतंय ते घोरपडा देवीचं मंदिर, नवीन बांधकाम केलेलं। अजून मागे दिसतंय निळवंड्याचं बॅकवॉटर। तिथपर्यंत सगळं निळवंडे धरणाचं पाणी फिरावा इकडं आलेलं आहे। इथं खाली आता आपल्याला रंधा फॉल जो आहे, मेन जो रंधा फॉल होता तो दिसत नाही। इथं खाली रंधा फॉल होता, आता तिथं सगळं पाणी आलेलं आहे, त्याच्यामुळे काही रंधा फॉल तो मेन व्ह्यू दिसत नाही। इथं खाली ते खाली दिसतंय, हा इथून खाली पडणारा जो फॉल होता तो रंधा फॉल म्हणून ओळखला जायचा, पण आता इकडं सगळं पाणी भरलेलं आहे। रंधा फॉलचा एवढाच भाग दिसतो, इथून खाली पडणारा जो उंच धबधबा होता तो दिसत नाही। निळवंडेच्या बॅकवॉटरमुळं तो पूर्णपणे नाहीसा झालेले। त्या साईडला जे मंदिर दिसतंय ते घोरपडा देवीचं मंदिर आहे, झेंडे वगैरे दिसत आहेत तिकडे। डेव्हलप केलं इकडं भंडारदरा, बोटिंग साठी सुविधा इकडं, निळगार पाणी। बोटिंग बंद आहे का सध्या? चालू आहे का? किती सीटा लागतात? 25। कुठपर्यंत नेतात खाली? दिसतंय तिकडं खाली ना? कशी ट्रिप आहे? 100 ना? माती वगैरे आहे ना खाली आता सगळे। रंधा फॉलचा सर्व जो परिसर आहे तो सुंदर असे बांधकाम करून डेव्हलप केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत ते या ठिकाणाचा चांगल्या पद्धतीने आनंद घेऊ शकतात। धबधबा जो आहे, पूर्वीचा धबधबा आता पूर्णपणे दिसत नाही, पण पावसाळ्यात दोन्ही बाजूने येणारे जे पाणी आहे त्यामुळे हा जो परिसर आहे अतिशय सुंदर असा दिसतो। या ठिकाणी फोटोग्राफीसाठी सुद्धा सुंदर अशी स्थळं निर्माण केलेली आहेत। या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सुंदर असे फोटो क्लिक करतात आणि या ठिकाणी नैसर्गिक जो धबधबा आहे त्याचा आनंद घेतात आणि सुंदर स्वच्छ नितळ असं जे पाणी आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं। अतिशय सुंदर असा परिसर